स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ईमेल रायटिंग। त्यामध्ये फॉर्मल ईमेल रायटिंग कशा प्रकारे लिहिलं जातं आपण ते समजून घेणार आहोत। त्याचा फॉर्मॅट काय आहे, त्याचे काही सॅम्पल्स, त्याचे काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत। ओके, सर्वात महत्त्वाची सूचना की ईमेल असतील किंवा मग इतर ज्या काही रायटिंग स्किल्स आहेत त्याचे लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्या पण तुम्ही जाऊन काय करू शकता, त्या रायटिंग स्किल्स सुद्धा तुम्ही अभ्यासू शकता। चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया फॉर्मल ईमेल रायटिंग समजून घ्यायला। फॉर्मल ईमेल रायटिंग पूर्वी ईमेल म्हणजे काय ते समजून घेऊया। ईमेल म्हणजेच काय तर त्याला इलेक्ट्रॉनिक मेल असं म्हणतात। एक म्हणजे एक प्रकारचं पत्र, पण ते इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून होतं। म्हणजे एक जो कॉम्प्युटर वापरणार आहे, संगणक वापरणार आहे, तो काय करतो तर इंटरनेटचा वापर करून त्याची माहिती ही दुसऱ्या व्यक्तीपर्यंत म्हणजे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो। आता ही जी माहितीची देवाणघेवाण होते कम्प्युटरच्या माध्यमातून, डिजिटल माध्यमातून, त्यालाच काय म्हणतात, ईमेल असं म्हणतात। म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून होणारी जी काही किंवा इंटरनेटच्या माध्यमातून होणारी जी काही माहितीची देवाणघेवाण आहे त्याला ईमेल असं म्हणतात। ज्यावेळेस तुम्ही ईमेल पाठवता त्यावेळेस एक पर्टिक्युलर ऍड्रेस तुम्हाला बनवावा लागत असतो। मग तो तुम्ही गुगलवर बनवू शकता, याहूवर बनवू शकता किंवा रेडिट मेलवर तुम्ही काय करू शकता, तो ऍड्रेस बनवू शकता आणि त्या ऍड्रेसचाच वापर इथे केला जातो माहिती देण्यासाठी। आता ज्यावेळेस आपण फॉर्मॅट समजून घेऊ किंवा मग सॅम्पल बघू त्यावेळेस तुम्हाला ते ईमेल ऍड्रेस काय आहे ते तुम्हाला समजून जातील। ओके, आता याचे जर फायदे बघितले ईमेलचे तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण सांगू शकतो की एकापेक्षा अधिक व्यक्तींना काय करू शकतो आपण, एकदम फास्ट मध्ये, एकदम लवकर काय करू शकतो तर माहिती पोहोचू शकतो किंवा संदेश आपण पोहोचवू शकतो। लो कॉस्ट, कमी खर्चिक आहे ईमेल। त्यानंतर वापरण्याची पद्धत सुद्धा कशी आहे तर सोपी आहे। त्याचबरोबर एक इको फ्रेंडली अशा प्रकारचं ईमेल असतं। म्हणजे जर तुम्ही पेपर वापरताय तर पेपर बनवण्यासाठी काय लागतात तर झाडं कापावं लागतात, परंतु ईमेल काय तर इंटरनेटचा वापर केला जातो। म्हणजे कुठल्या प्रकारचं काय नाही तर पर्यावरणाला त्याची हानी नाही, म्हणजे इको फ्रेंडली अशा प्रकारचा ईमेल असतो। ओके, आता ईमेलचा वापर बऱ्याचशा प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो। मग जॉब ऍप्लिकेशन असेल, कंप्लेन लेटर असेल, त्याचबरोबर मित्र आपल्या परिवारांना माहिती पाठवायची असेल, त्याचबरोबर एखादा ऑफिशियल गोष्टीसाठी आपल्याला माहिती पाठवायची असेल तर आपण ईमेलचा वापर करतो। ओके, तर आपण अगोदर काय करतो तर फॉर्मॅट समजून घेतोय फॉर्मल ईमेलचा। आता फॉर्मल म्हणजे काय तर सर्वांना माहिती, फॉर्मल म्हणजे की जे ऑफिशियली आपण माहिती देवाणघेवाण करतो त्याला फॉर्मल अशा प्रकारचं म्हणतात। ओके, समजा तुम्ही प्रिन्सिपलला लिहिताय ईमेल तर तो झाला फॉर्मल। त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या याच्या एडिटरला लिहिताय, कुठल्या न्यूजपेपरच्या एडिटरला, ते झालं फॉर्मल। एखाद्या ऑफिसला लिहिताय, एखाद्या ऑर्गनायझेशनला लिहिताय, ते झालं फॉर्मल ईमेल। ओके, तर याचं काय आहे फॉर्मॅट तो बघूया। बघा, सर्वप्रथम तुम्ही डेट लिहिणार आहात, ती डेट कशी लिहिली जाईल, ज्यावेळेस तुम्ही सॅम्पल बघाल त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला ईमेलमध्ये अडचणीच राहणार नाहीत। डेट लिहिताना तुम्हाला लक्षात ठेवायचं की डेट तुम्ही लिहिणार आहात, त्यानंतर कॉमा देऊन तुम्ही त्या दिवसाचा वार लिहिणार आहात, त्यानंतर कॉमा देऊन तुम्ही टाइम लिहिणार आहात, हे तुम्ही डेटमध्ये टाकणार। त्यानंतर फ्रॉम म्हणजे तुमचा ऍड्रेस, तुमचा ईमेल आयडी तुम्हाला तिथे टाकायचा आहे। तुमचा ईमेल आयडी टाकल्यानंतर तुम्ही टाकणार टू म्हणजे समोरच्याचा ईमेल आयडी, ज्याला तुम्हाला माहिती पाठवायची त्याचा ईमेल आयडी। त्यानंतर सीसी आणि बीसीसी। आता सीसी म्हणजे कार्बन कॉपी, म्हणजे ह्या कार्बन कॉपीमध्ये जो ईमेल लिहिला जातो, ओके, ईमेल ऍड्रेस लिहिला जातो, तर तो ईमेल ऍड्रेसवर काय केलं जातं, माहिती पाठवली जाते। म्हणजेच जो सीसी असेल तो महत्वाचा व्यक्ती आहे आणि त्याला आपण स्पेशली सीसी करतोय। त्यानंतर बीसीसी म्हणजे काय तर ब्लाइंड कार्बन कॉपी, म्हणजे ज्याला बीसीसी केली आहे, कोणाला बीसीसी केली हे टू म्हणजे रेसिपियंटला, त्याचबरोबर सीसी करणाऱ्याला काय असतं तर माहीत नसतं। परंतु जो ज्याला बीसीसी केलेली आहे म्हणजे ज्याला जी फाईल पाठवलेली आहे ब्लाइंड कार्बन कॉपी, त्याला सगळं दिसतंय की कोणाला मेल पाठवलेला आहे, ते सगळे डिटेल्स तो बघू शकतो। त्यानंतर आहे सब्जेक्ट। ज्यावेळेस आपण सॅम्पल बघू त्यावेळेस तुम्हाला हे सीसी बीसीसी करून जाईल। सीसी बीसीसी मध्ये फक्त तुम्हाला ऍड्रेसेस लिहायचे आहेत, ईमेल आयडीज तुम्हाला टाकायचे आहेत, हे लक्षात घ्या। म्हणजे असं काही वेगळं ते काही विशेष नाही, तिच्यातही तुम्हाला काय करायचे, ईमेल ऍड्रेसेस किंवा ईमेल आयडी तुम्हाला टाकायचे आहेत। त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे तुमचा जो पत्र आहे त्याचा सब्जेक्ट काय आहे, विषय काय आहे, तुम्हाला एक लाईन मध्ये तिच्यात लिहायचं आहे। त्यानंतर तुम्ही घेणार सॅल्युटेशन। सॅल्युटेशन मध्ये तुम्ही काय करणार आहात तर रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, ओके, किंवा सर मॅडम अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, सॅल्युटेशन करू शकता, सुरुवात करू शकता। याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की प्रत्येक नंतर तुम्ही एक एक लाईन काय करू शकता तर ड्रॉप करू शकता, म्हणजे सोडून देऊ शकता। त्यानंतर असणार आहे बॉडी ऑफ ईमेल। आता बॉडी कशा प्रकारे लिहिली जाईल ईमेलची, तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही काय करणार आहात, रिझन देणार आहात ईमेलचं, म्हणजे तुम्ही ईमेल का बरं लिहित आहात। दुसरी गोष्ट म्हणजे डिटेल ऑफ सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला पूर्ण माहिती तुम्हाला सेकंड पॅराग्राफ मध्ये द्यायची आहे। पहिल्या पॅराग्राफ मध्ये रिझन लिहिता तुम्ही ईमेल लिहिण्याचं,
दुसऱ्या प्रकारे डिटेल तुम्ही देताय ईमेल त्या सब्जेक्टचं. आणि कन्क्लुजन विथ थँकिंग, आणि तुम्ही शेवटी काय करतात, कन्क्लुजन करणार आहात तुमच्या ईमेलचं. त्यानंतर विषयावर तुम्ही करणार. त्यानंतर क्लोजिंग मध्ये तुम्ही टाकणार आहात ईमेल सिग्नेचर. ईमेलची सिग्नेचर म्हणजे ती कशी असणार आहे, नाव, तुमचं नाव आणि तुमचं सरनेम तुम्ही त्यामध्ये टाकणार आहात. टाईप दोन प्रकारचे असतात, इनफॉर्मल ईमेल आणि फॉर्मल ईमेल. फॉर्मल ईमेलचा आपण सॅम्पल बघतोय. त्यामध्ये पहिला सॅम्पल तो म्हणजेच बघा कसं दिलं आहे. एक्झाम्पल काय, नंबर 1, यू आर मिस्टर अशोक मोरे, सेक्रेटरी ऑफ विद्यानगर वेलफेअर सोसायटी बीड. तुमचं नाव अशोक मोरे आहे, तुम्ही सेक्रेटरी आहात विद्यानगर वेलफेअर सोसायटीचे बीडचे. तुम्हाला एक ईमेल लिहायचा आहे चीफ इंजिनियरला बीड MSCB बीड, आणि कंप्लेंट करायची इरेग्युलर पॉवर सप्लाय इन युअर एरिया. तुमच्या ज्या एरिया आहे तिथे इरेग्युलर पॉवर सप्लाय आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. सेंड 1 CC टू महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. एक CC तुम्हाला करायचं आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डला, आणि दुसरं तुम्ही BCC करणार आहात चेअरमन ऑफ युअर सोसायटी, तुमच्या सोसायटीच्या चेअरमनला. आता कशा प्रकारे ते लिहिलं जाईल ते बघूया. तर सुरुवातीला तुम्हाला डेट टाकायची आहे. मी तुम्हाला सांगितलं फॉर्मॅट मी सांगितल्यानंतर तुम्हाला सांगितलं जेव्हा आपण सॅम्पल बघू त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होईल की कशा प्रकारे डेट लिहिल्या जाईल. तर डेट लिहिताना तुम्ही तारीख टाकणार आहात 1 मार्च 2021. अशा प्रकारे तुम्हाला काय लिहायची, डेट लिहायची. 1 मार्च, 2 मार्च, 3 मार्च, 5 मार्च किंवा मग एप्रिल, मे जे असेल ते तुम्हाला अक्षरात इच्छा लिहायचं, अक्षरामध्ये महिन्याचं नाव. आणि त्यानंतर कॉमा देणार तुम्ही आणि वाराचं नाव लिहिणार. मग मंडे, ट्यूजडे, वेनसडे, संडे, फ्रायडे अशा प्रकारे. पुन्हा कॉमा देणार आणि तुम्ही लिहिणार आहात टाइम, इव्हिनिंगचा टाइम तुम्ही तिथे काय करणार आहात, मेन्शन करणार आहात. त्यानंतर तुम्ही एक लाईन ड्रॉप करणार, म्हणजे एक लाईन तुम्ही काय करणार, डेट नंतर सोडून देणार आणि तुम्ही लिहिणार फ्रॉम, म्हणजे तुमचा स्वतःचा ईमेल आयडी. आता तुमचं नाव इथे सांगितलेलं अशोक मोरे आहे, तर अशोक मोरे नावाचं एक इमॅजिनरी ईमेल आयडी तुम्हाला लिहायचा आहे. ओके, मग तो असेल अशोक मोरे 123@yahoo.com. हा जरा इमॅजिनरी ईमेल आयडी. त्यानंतर तुम्ही घेणार आहात टू, म्हणजे तुम्हाला आता ईमेल आयडी पाठवायचा, ईमेल करायचा कोणला, MSCB बीडला. ओके, तर MSCB.bid@gmail.com, म्हणजे MSC ऑफिसचा ईमेल आयडी आहे असं काही धरला जाईल, इमॅजिनरी आहे. त्यानंतर CC तुम्हाला काय सांगितलेली कोणला, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड इलेक्ट्रिसिटी बोर्डला, जे मेन ऑफिस आहे त्याला. तर मग त्याचा CC किंवा त्याचा ईमेल आयडी काय आहे, तर customercare@mahadiscom.in हा आहे त्याचा ओरिजिनल ईमेल आयडी. तर त्याला तुम्ही CC करतायत. ओके, त्यानंतर आहे BCC तुम्हाला कोण करा सांगितलेलं आहे, तर चेअरमन ऑफ युअर सोसायटी, तुमचा सोसायटीचा चेअरमन आहे त्याला तुम्हाला काय करायचं, BCC करायचंय, म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. तर त्याचा ईमेल आयडी तुम्ही टाकताय प्रताप खरे 33@3dmall.com. इमॅजिनरी कुठलाही ऍड्रेस तुम्ही टाकू शकता. आता यामध्ये लक्षात ठेवायचं की जे BCC आहे त्या BCC वाल्याला बघता येईल पूर्ण ईमेल कोणाला पाठवलेला आहे, कधी पाठवलेला आहे, कुठल्या वेळेला पाठवलेला आहे. पण इतर लोकांना जो सेंडर आहे त्या व्यतिरिक्त, म्हणजे अशोक मोरे व्यतिरिक्त कोणीही बघू शकत नाही की हा जो मेल आहे तो कोणाला BCC केला, म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी कोणाला आहे. ओके, हे बाकीचे बघू शकत नाही, म्हणजे MSBT बीड बघू शकत नाही. त्याचबरोबर कस्टमर केअर जे आहे ते सुद्धा बघू शकणार नाही की BCC सुद्धा केलेली आहे कोणाला तरी म्हणून, म्हणजेच ते हाईड असणार, ते कोणालाही समजणार नाही. फक्त प्रताप खरेलाच ते माहिती असेल की कोणाला ईमेल गेलेला आहे ते. हे झाल्यानंतर तुम्ही टाकणार सब्जेक्ट. ओके, आता BCC आणि CC जर प्रश्नात जर मेन्शन केलेला असेल तरच तुम्ही काय करा, CC आणि BCC मध्ये ईमेल आयडी टाका, अन्यथा टाकण्याची गरज नाही. आता सब्जेक्ट काय आहे तुमचा, तर कंप्लेन अबाउट द इरेग्युलर पॉवर सप्लाय इन अवर एरिया. तुमच्या एरियामध्ये होणारं इरेग्युलर पॉवर सप्लाय, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा जी काही पॉवर सप्लाय आहे तो इरेग्युलर आहे, त्यासाठी तुम्ही कंप्लेंट करत आहात. मग रिस्पेक्टेड सर, प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायची, एक लाईन ड्रॉप करायची. बघा मी प्रत्येक ठिकाणी एक लाईन ड्रॉप केली आहे, थोडंसं सुटसुटीत आणि चांगलं वाटतं ते दिसायला सुद्धा. रिस्पेक्टेड सर, पुन्हा एक लाईन ड्रॉप करा आणि सुरुवात करा तुमच्या याला ईमेल लिहायला. आय एम मिस्टर अशोक मोरे, सेक्रेटरी ऑफ विद्यानगर वेलफेअर सोसायटी. मी अशोक मोरे, स्वतःचं इंट्रोडक्शन तुम्ही देत आहात. मी काय आहे तर एक सेक्रेटरी आहे विद्यानगर वेलफेअर सोसायटीचा. आय एम रायटिंग टू इन्फॉर्म यू अबाउट दॅट फ्रॉम लास्ट 2 months वी आर फेसिंग इरेग्युलर इलेक्ट्रिसिटी सप्लाय. मी तुम्हाला पत्र लिहून सांगू इच्छितो की मागच्या 2 महिन्यापासून आम्ही काय करत आहोत, तर इरेग्युलर इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय त्याला आम्ही फेस करत आहोत. त्याची तकलीफ आम्हाला, त्याचा त्रास आम्हाला होत आहे. पुन्हा आता हे झालं तुमचं इंट्रोडक्शन, त्यानंतर रिझन तुमचं लेटर लिहिण्याचं, त्यानंतर ते तुमचं रिझन कशाचं, ईमेल लिहिण्याचं. त्यानंतर दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय देत आहेत बघा, आता एक्सप्लेन करणार आपण पूर्ण सब्जेक्ट, काय काय प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागत आहेत, कशामुळे, तर त्या इरेग्युलर पॉवर सप्लायमुळे.
वी हॅव फेस्ड मेनी प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ इरेग्युलर इलेक्ट्रिसिटी सप्लाय. आम्हाला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागले, खूप तकलीफ आम्हाला झाली. कशामुळे तर इरेग्युलर इलेक्ट्रिसिटी सप्लायमुळे. देअर वेअर नो फिक्स शेड्यूल ऑफ फॉर पॉवर कट. कुठल्याही प्रकारचं फिक्स शेड्यूल नव्हतं पॉवर कटचं. मेनी टाइम ऍट नाईट द पॉवर इज कट. बऱ्याचशा वेळेस रात्रीला पण काय झाली तर पॉवर कट झाली. इट क्रिएट्स डिस्टर्बन्स इन स्टुडंट्स स्टडी. याच्यामुळे काय झालं तर अडचणी निर्माण झाल्या मुलांच्या अभ्यासामध्ये. इट हॅज रिझल्टेड इन सम ऍक्सिडेंट्स ऍज द स्ट्रीट लाईट आर ऑल्सो ऑफ. बऱ्याचशा वेळेस काय झालं तर लाईट जे ऑफ होते कशावरचे तर स्ट्रीट लाईटचे, त्यामुळे सुद्धा काय झालं तर बरेचसे ऍक्सिडेंट झाले. मे थीव्स टेक डिसएडव्हान्टेज ऑफ दिस सिच्युएशन. जे चोर आहेत त्यांना या संधीचा त्यांनी काय केलं तर डिसएडव्हान्टेज घेतलं. या परिस्थितीत त्यांनी काय केलं तर डिसएडव्हान्टेज घेतला. द वॉटर सप्लाय ऑल्सो अफेक्टेड ड्यू टू फ्रिक्वेंट पॉवर सप्लाय. आणि अशी जी काही वेळोवेळी लाईट गेली त्यामुळे बऱ्याचशा वेळेस आम्हाला वॉटर सप्लायला सुद्धा काय झाल्याचा परिणाम झाला होता. ओके. We have suffered so much due to the irregular power supply. Therefore, we complain to you about this and wish you will personally look into this matter. आम्ही जे सहन केलं आहे कशाचं इरेग्युलर पॉवर सप्लाय, त्यामुळे आम्ही तुम्हाला काय करू कंप्लेंट करत आहोत आणि त्या थ्रू तुम्ही आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो की तुम्ही काय करावं तर ही जी गोष्ट आहे ती पर्सनली तुम्ही बघावी. अँड सॉल्व्ह द प्रॉब्लेम ॲज फास्ट ॲज पॉसिबल. आणि लवकरात लवकर काय करावं तर आमची अडचण तुम्ही सॉल्व्ह करावी. युअर्स फेथफुली आपला विश्वासू मिस्टर अशोक मोरे, सेक्रेटरी विद्यानगर वेलफेअर सोसायटी. अशा प्रकारे तुम्ही ईमेल लिहू शकता. ओके. हे झालं सॅम्पल 1. आता इथं आपण सीसी आणि बीसीसी मेन्शन केले कारण इथं प्रश्नावधी दिलेले त्यामुळे हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 2 बघूया. सॅम्पल नंबर 2 त्यामध्ये तशा प्रकारचा प्रश्न नाही दिलेला. बघा कसं आहे. राईट अन ईमेल टू द एडिटर ऑफ द हिंदुस्तान टाइम औरंगाबाद. हिंदुस्तान टाइमचा जो एडिटर आहे त्याला ईमेल तुम्हाला लिहायचा आहे. अबाउट द स्केअरसिटी ऑफ वॉटर इन युअर लोकॅलिटी. आणि तुमच्या भागामध्ये जी काही स्केअरसिटी आहे म्हणजे पाणी कमी येतं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार तर त्या एडिटरला तुम्ही ही माहिती कळवणार आहात आणि तुम्ही वेज सांगणार आहात टू इम्प्रूव्ह द पोझिशन ऑफ वॉटर सप्लाय. कशा प्रकारे पाणी वॉटर सप्लाय इम्प्रूव्ह करता येईल त्या संदर्भात. तर एकदा सुरुवात तुम्ही माहिती जर सांगितली तरी भरपूर आहे, इनफ आहे. कशा प्रकारे तर आन्सर तुम्ही लिहू शकता. डेट तुम्ही टाकणार आहात सर्वप्रथम 2 मार्च 2021 ट्यूजडे 6:15 PM. ऍड्रेस डेट लिहिण्याचा अशाच प्रकारे तुम्ही तारीख वापरणार आहात. फ्रॉम सर्वेश जाधव 10@gmail.com. म्हणजे पाठवणारच नाव आहे सर्वेश जाधव. ओके. त्याचा ईमेल आयडी तो इमॅजिनरी कुठलाही टाकू शकता. त्यानंतर टू मग तुम्ही लिहिता कोणला आहे द एडिटर द हिंदुस्तान टाइम. मग तुम्ही लिहिताना कशा प्रकारे ईमेल टाकू शकता द हिंदुस्तान टाइम्स @yahoo.com. इमॅजिनरी टाकू शकता. ओके. त्यानंतर सीसीबीसीसी लिहिण्याची गरज नाही कारण ते काही अशा प्रकारचं कुठेही गोष्ट मेन्शन केलेली नाही. त्यामुळे सीसीबीसीसी लिहू नका. त्यानंतर आहे सब्जेक्ट म्हणजे काय पुअर वॉटर सप्लाय इन द लोकॅलिटी. आता सब्जेक्ट मध्ये तुम्ही टाकणार आहात त्याचा विषय काय या ईमेलचा तर तो असणार आहे पुअर वॉटर सप्लाय इन द लोकॅलिटी. तुमच्या लोकॅलिटीमध्ये होणारा पुअर वॉटर सप्लाय. आता आन्सर लिहिताना प्रत्येक वेळेस एक लाईन तुम्हाला ड्रॉप करायची आहे किंवा सोडायची आहे. त्यानंतर सर पुन्हा एक लाईन ड्रॉप करा. थ्रू द कॉलम ऑफ युअर रेप्युटेड न्यूजपेपर आय विश टू ड्रॉ युअर अटेन्शन टुवर्ड्स द वॉटर सप्लाय इन अवर कॉलनी किंवा ऑर लोकॅलिटी. तुमच्या एक रेप्युटेड कॉलमच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या कॉलमच्या माध्यमातून माझी इच्छा आहे की जो विषय आहे कुठला आय विश टू ड्रॉ युअर अटेन्शन तुमचं लक्ष वेधायचं मला कशा तर आमच्या कॉलनीत जो काही वॉटर सप्लाय होतो त्या संदर्भात असा त्याचा अर्थ होतो. ईमेल जर तुम्ही लिहिताय एडिटरला तर तुम्ही अशा प्रकारेच काय करणार सुरुवात करणार आहात. देअर इज ग्रेट स्केअरसिटी ऑफ वॉटर इन अवर कॉलनी. खूप अशी स्केअरसिटी म्हणजे खूप तुटवडा आहे पाण्याचा आमच्या कॉलनीमध्ये. वी आर सप्लाइड वॉटर फॉर ओनली 3 to 4 hours इन द होल डे. वी आर म्हणजे आम्हाला फक्त 3 ते 4 घंटे दिवसातून पाणी सप्लाय होतो. द प्रेशर ऍट दॅट टाइम इज सो लो दॅट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फिनिश द चोर्स इन टाइम. आता जे प्रेशर असतं पाण्याचं ते खूप लो आहे त्यामुळे कसं असतं तर जे काही रेग्युलरचं काम आहे घरकामासाठी जे काही पाणी लागतं आणि ते जे काम आहे ते विदिन टाइम होणं कसं आहे तर खूप अवघड आहे. समटाइम्स द वॉटर सप्लाय इज डर्टी अँड अनक्लीन. बऱ्याचशा वेळेस काय होतं तर कधी कधी काय होतं तर पाणी जे आहे ते कसं असतं तर डर्टी किंवा अनक्लीन असतं अस्वच्छ असतं. मोस्ट ऑफ द टाइम्स देअर इज अ पॉवर कट ऑल्सो ऍट द सेम आवर्स वेन वॉटर इज सप्लाइड विच अफेक्ट अस अ लॉट. बऱ्याचशा वेळेस काय होतं तर पॉवर कट लाईट जाते ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस त्यामुळे काय होतं तर याचा परिणाम आमच्या पाणी कलेक्ट करण्यावर होतो.
पुन्हा आता तुम्ही तुमचा सब्जेक्ट एक्सप्लेन केल्यानंतर पुन्हा पॅसेज तुम्ही एक लाईन तुम्ही ड्रॉप करणार आणि इम्प्रुव्हमेंट क्वालिटी तुम्ही सांगू शकता. यामध्ये तुम्ही सांगू शकता काय, सो आय रिक्वेस्ट द कन्सर्न अथॉरिटीज टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ वॉटर सप्लाइड इन आवर एरिया अँड इन्क्रीज द अवर्स टू सप्लाय सो दॅट द रेसिडेंट ऑफ आवर एरिया विल नॉट फेस द प्रॉब्लेम. त्यामुळे मी काय करू इच्छितो की रिक्वेस्ट करू इच्छितो कन्सर्न अथॉरिटीजला, त्यांनी काय करावं तर पाण्याची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह करावी. त्याचा सप्लाय टाइम आहे तो सुद्धा काय करावा तर इन्क्रीज करावा. अवर जे असतील ते इन्क्रीज करावे, जेणेकरून आमच्या आमचे जे रेसिडेंट आहे, आमच्या कॉलनीत राहणारे लोक आहेत त्यांना काय होणार नाही तर हा प्रॉब्लेम फेस होणार नाही. आय होप सम पॉझिटिव्ह ऍक्शन विल बी टेकन बाय द ऑथॉरिटीज ॲज फास्ट ॲज पॉसिबल. आता मला अपेक्षा आहे की काही पॉझिटिव्ह ऍक्शन घेतले जाईल कोणाकडून तर, जे काही ऑथॉरिटीज आहेत लवकरात लवकर काय करतील तर या गोष्टींवर ते काय करतील ऍक्शन घेतील अशी मला अपेक्षा आहे. थँकिंग यू. युअर्स ट्रुली सर्वेश जाधव. हे जे काही ईमेल आहे तो लिहिणारा कोण आहे, सर्वेश जाधव आहे, त्यामुळे त्याचं नाव आपण इथे घेणार आहोत. ओके, इथे अशा प्रकारे 2 सॅम्पल आपण बघत आहोत आणि हे काही एक्झरसाइजला क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही लिहू शकता. पहिला क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या, तुम्ही पॉज करू शकता व्हिडिओ आणि हे प्रश्न लिहून घेऊ शकता आणि स्वतः तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, राईट एन ईमेल टू द एडिटर ऑफ न्यूजपेपर ड्रॉइंग अटेन्शन टू इन्क्रीजिंग एअर पोल्युशन इन युअर सिटी. तुमच्या न्यूजपेपरला तुम्हाला सांगायचं एडिटरला की तुमच्या ठिकाणी जे आहे शहरामध्ये काय वाढतंय, एअर पोल्युशन वाढतंय त्या संदर्भात. दुसरं असणार आहे न्यूजपेपर एडिटरला तुम्हाला काय करायचं आहे तर ईमेल लिहायचा आहे आणि काय करायचं आहे तर पब्लिक मुवमेंट टू क्लीन द गंगा रिव्हरला क्लीन करण्यासंदर्भात तुम्हाला लोकांना सांगायचं आहे. आणि तुम्ही एक मेंबर आहात कशाचे, एनजीओ. कुठलं एनजीओ, क्लिअर वॉटर. त्यानंतर एक प्रिन्सिपलला तुम्हाला काय करायचंय तर पत्र हे लिहायचंय, ईमेल लिहायचंय. प्रिन्सिपल कोण आहे तर सर्वेश इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल सोलापूरचे, आणि त्यांना कंप्लेंट करायची आहे की अनक्लीन ड्रिंकिंग वॉटर, एक अनक्लीन ड्रिंकिंग वॉटर आहे स्टुडंटसाठी आणि जी काही स्वच्छता आहे ती सुद्धा चांगली नाही टॉयलेटमध्ये. हे या संदर्भात तुम्ही ईमेल करता आहात, म्हणजे एक पॅरेंट्सच्या नावानं तुम्ही सुद्धा ईमेल करू शकता. राईट एन ईमेल टू द पोलीस इन्स्पेक्टर. आता पोलीस इन्स्पेक्टरला ईमेल करा आणि कंप्लेन करा कशाची तर रायझिंग इन्सिडेंट ऑफ चेन स्नॅचिंग, चेन ओढण्याचे प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत, आणि पिक पॉकेटिंग इन युअर एरिया, पाकिट माराची सुद्धा संख्या वाढलेली आहे तुमच्या एरियामध्ये या संदर्भात. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, फॉर्मल ईमेल लिहू शकता आणि ती जी एक्झरसाइज आहे ती तुम्ही लिहून काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. आय होप तुम्हाला फॉर्मल ईमेल रायटिंग काय असतं, त्याचा फॉर्मॅट काय आहे, त्याचबरोबर हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते चांगल्या प्रकारे समजलेले आहेत. जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, चांगल्या प्रकारे तुम्हाला आणखी तो समजून जाईल. फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चला. आय होप तुम्हाला फॉर्मल ईमेल रायटिंग समजलेलं आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे युट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका.